You don't have to be, you don't have to be alone. You don't have to गोविंदवीर महाराज की be alone right here, right here, right here. This is something we can fight. शेवटचा मान आमच्या आत्यांजीचा. गोविंदवीर महाराज की. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे प्रसाद मेहे. तर श्रावण सुरू व्हायच्या अगोदर आमच्या कोळी समाजात कुलदैवताची पूजा केली जाते आणि त्यानिमित्ताने सहपरिवार म्हणजे पूर्ण परिवार एकत्र होऊन कुलदैवताच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा केली जाते, अभिषेक घातला जातो आणि त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी घरी येऊन देवाला पान काढून ते धार टाकली जाते. आणि हा जल्लोष, हा आनंद इतका असतो ना की तुम्हाला मी शब्दातही सांगू शकत नाही. तो तुम्हाला व्हिडिओ दिसेलच, तो आनंद काय असतो. गावात हे देव केला जातो, घरचा देव केला जातो आणि तो आनंद, तो जल्लोष, ही आमची कोळी लोकांची परंपरा तुम्हाला बघायची असेल ना तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मित्रांनो, आता आम्ही जंजिरे अर्नाळा किल्ल्यात उतरलेलो आहोत. बघा ही तरीची बोट. आता इथे आमच्या काकांचं घर आहे, म्हणजे आमचंच. आणि पहिले जाऊया काकांकडे. चला आता काकांकडे जाऊन फ्रेश होऊया, म्हणजे हातपाय धुऊया, नंतर जाऊया देवळात. मित्रांनो, आता आम्ही निघणारच होतो मंदिराकडे जायला, पण त्यात जोरदार पाऊस आलेला आणि वातावरण दाखवतं एक नंबर. जोरदार पाऊस पडत आहे आणि म्हणून आम्ही थांबलेले आहेत काकांकडेच. You just need a brighter day. You need somebody by your side. Yeah, baby, look no further. देवाकडे आले ना की कुठे देवीजवळ की पहिले ह्या काठीवर म्हणजे महिषासुराजवळ पाया पडून त्याची पूजा केल्यानंतरच पुढे जातोय. तर सध्या त्याचंच पूजन चालू आहे. हार लावून घेतलेला आहे काकांनी, फक्त अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि नंतर पुढे. पाया परा तुम्ही. दरवर्षीप्रमाणे देवाची अंघोळ करण्या म्हणजे अभिषेक करण्यासाठी ह्या विहिरीजवळच आम्ही पाणी घेतोय. जंजिरे अर्नाळा किल्ला आणि महाराज बघा, सुंदर महाराजांचा पुतळा आहे.
आणि इथे मागेच आमचं घरच्या देवाचं म्हणजे गोविंदवीराचं मंदिर आहे. चला फायनली मंदिराजवळ पोचलेलो आहोत. बाहेर उतर पापाकडे बस. वा 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 वा. बस चला 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 चला. गोविंदवीर महाराज की चला. तर मित्रांनो पूजन झालेलं आहे आणि आता आम्ही जितकी अर्नाळा किल्ल्यात जितकी मंदिर आहेत ना घरच्या देवतांच्या प्रत्येकाजवळ पाया पडायला आणि पान काढायला फिरतील आणि बाकीचे मंडळी आता घराजवळ प्रस्थान करतील. तर आम्ही चाललेले आहेत काका, जय आणि मी. चला तुम्हाला प्रत्येक किल्ल्यात किती म्हणजे कुलदेवताची मंदिर आहेत ना सर्व दाखवतो. चला. जावीर मंदिर इथे पूजन झालेलं आहे आणि एका बाजूला देवाला धार टाकत आहेत. पाचमुख्या देवाचं मंदिर आहे हे मंदिर देव हे जुनं स्थान आहे आणि इथे नवीन मंदिर बांधलेलं आहे आता. चला आता याचं इथं पाचमुख्या देवाचंही दर्शन घेऊया. म्हणजे दिलीप काकाच्या सासरवाडीचं देव आहे. पाचमुख्या महाराज की. तर देवाला धार टाकून घेऊया आणि नंतर जाऊया लगेच पुढच्या मंदिरात, पुढच्या देवाजवळ. पाचमुख्या महाराज की. आता आलेलो आहोत इखारा देवाजवळ. इथे काका देवासाठी धार टाकत आहेत आणि आपण आता मंदिरात जाऊन हार घालून देवाची पूजा करूया. चला. किल्ल्यात फक्त मासेमारीच करत नाही. हे बघा मागच्या बाजूला जी शेत आहेत ना, लोक भात, भेंडी, चवळी, गवार सर्व काही लावतात. आता हे पावसाळ्यानिमित्त भेंडी लावलेली आहेत बघा. आणि मागचं जर तुम्ही किल्ल्यात एंट्री केली आणि मागे जिथे रिसॉर्ट जवळ जायला रस्ता तर म्हणजे ग्रीनरी आहे. काय वाटतं बघायला बरं. म्हणजे इथेही चवळी लावली आणि लोक निंदायला लागलेलं म्हणजे जमिनीत जे गवत वगैरे झालेलं आहे ते काढायला लागलेले आहेत. आम्ही निंदायला बोलतो त्याला. आणि फक्त मासेमारीच होत नाही तर शेती पण होते किल्ल्यात. धर्मावीर देवाजवळ हे बाजूला क्रिकेटचं ग्राउंड आणि मंदिर आता काम चालू आहे मंदिराचं. वीर महाराज की. चला आता शेवटचं वेताळ देवाजवळ हनुमंत बुर्जाजवळ वेताळ देव आहे. तिथे पुढे जायचं आपल्याला चालत. चला आता आलेले आहेत आमच्या मामाकडच्या देवाजवळ गंधवीर प्रसन्न. गंधवीर देवाजवळ आता यावर्षीच म्हणजे आत्ताच उद्घाटन झालेलं आहे म्हणून आजारी होता म्हणून आम्हाला यायला भेटलं नाही. चला या निमित्ताने देवाचं दर्शन घेऊया.
गंधवीर महाराज की असं. हनुमंत बुरुज आणि बाजूलाच वेताळ देवाचं मंदिर आहे, तर तिथे जात आहोत आम्ही. आणि हे शेवटचं इथून लगेच घरी, आणि संध्याकाळी घरी जाऊन पुन्हा देव आहे, आणि ती मजा एक वेगळीच असणार आहे. सो लास्टपर्यंत बघा व्हिडिओ. देवाला आमच्या समाजात, कोळी समाजात काय मजा करतात ना जेव्हा घरचा देव असतो, तो तुम्हाला दाखवतोच मी. हे बघा, हे करवीर प्रसन्न आणि वेताळ देव आणि हनुमंत बुरुज. वेताळ देव आणि कोणाचाही घरचा देव असला तरी सर्वजण वेताळ देवाजवळ शेवटी येतातच दर्शनासाठी. आणि गावात कोणालाही मासा पडो काही पडू दे, तेही वेताळ देवाजवळ येतातच. आणि हे करवीर प्रसन्न. चला धार दाखवू. जय. मित्रांनो, ऑलमोस्ट सर्व देवतांजवळ जाऊन म्हणजे दर्शन झालेलं आहे, आम्ही पाणी काढून झालेलं आहे, आणि आता जातोय घरी. बघा भरती झालेली आहे. मला वाटतं त्या साईडला म्हणजे किनाऱ्यावर उतरता पोहोच उतरावं लागेल. मृणू वगैरे घरी गेले असतील पुढे तर बरं आहे, असतील तर पुन्हा आमच्यासोबतच आता बघूया कसं कसं. आता जातोय घरी. मित्रांनो, लवकरच मासेमारी चालू होईल म्हणून बोटींची डागडुजीचं काम चालू आहे. कलर वगैरे मारून जे काही इंजिनचं काम किंवा काही सर्व करून घ्यायला लागलेले आहेत, आणि लवकरच बोट्या आता पाण्यात उतरतील आणि आपल्याला मस्त ताजे मच्छी खायला भेटणार आहे. किनाऱ्यावर उतरल्यावर बोटी येत आहे आणि आता जातोय घरी. हे बघा भरती होत आहे म्हणून ह्या लाटा दिसत आहे, आणि अजून भरती होणार आहे. म्हणजे नंतर लाटा पूर्ण ह्या जेटीवर फुटून उठणार आहेत. तिथे उतरताना म्हणजे एकदम पाण्यात पोटी उतरावं लागेल असं वाटतंय मला. मित्रांनो, सकाळी आम्ही किल्ल्यात जाऊन देवाचं दर्शन घेऊन आलेलं आहे, आणि किल्ल्यातील प्रत्येक कुलदैवताजवळ आम्ही जाऊन आलेले आहेत. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. तर आता संध्याकाळी घरी आपण देव करायचा आहे. त्यासाठी रूपचंद चायना पापलेट काका कट करून घेत आहेत, आणि मध्ये काकी चिकन आणि ठिटा आणलेलं आहे, ठिटा कळीज आणि चिकन. तेही म्हणजे जेवणासाठीच आहे, हे देवासाठी आहे. चल दाखवतोस. चिकन ठिटा कळीजी हे चाकण्यासाठी काका त्यांना बाबा त्यांना. वाजलेले आहेत 8 आणि देवाची तयारी चालू आहे. ही मांडणी करायला लावली आहेत बाबा, आणि इथे ताई आणि काका देवासाठी प्रसाद बनवलेला आहे, तो त्यातून काटे काढायला लागलेले आहेत म्हणजे मावऱ्यामधनं. आणि इथे देवाची मांडणी चालू. चला तर देवाची सुरुवात झालेली आहे. ही कोणती पानं पहिली? सोकाराची पानं. याच्यात हळूहळू देव बाबा नाव सांगतीलच. सर्वजण बसलेले आहेत, बाकीची मंडळी येत आहेत, आत्तूकडची आणि जय सोना वगैरे येत आहेत अजून. चला पहिला बॉम्ब फोडून घेतोय, आणि देव सुरुवात झाली. एक गावाला बॉम्ब फोडून. चला. जय जुदानिया, जय जुदानिया, जय कुदाय, जय कुदाय, जय महालक्ष्मी, जय महालक्ष्मी, जय शीतला, जय
आवाज नाही जय आशापुरी जय बारोटकर माता को जय धारावी माता जय सप्तशृंगी माता जय वेताल देवा जय पाण्यांच्या देवांनो बागड करतात त्यावर लक्ष दे पोरं पारक जाता नटा त्यांच्यावर लक्ष दे हे सगळं आपल्या ज्या देवी आहेत ना कुलदैवता वगैरे सर्व देवींची आहेत ही सर्व पण. चला आता एक एक जण सर्वजण पाया पडून घेते. तुला प्रसाद नाही कोण म्हणते रक्षण कर तुम्ही हे दोन वीर आहेत म्हणजे कोणता वीर जय धर्मावीर बाबा. त्यापेक्षा वीरांदो रक्षण करीत जा तुम्ही त्यापेक्षा गंधवीर महाराज की पाया पडा लक्ष ठेवू नाशिक वेताल देव महाराज की. वीरांदो पोरा काना बिना काय दुखत आहे ते काढून टाक साप. हळूहळू आमची भाऊजी मंडळी यायला सुरुवात झालेली आहे. चलो जय मावलते वीरा बाबा त्यापेक्षा वीरांदो मावलते तुम्ही रक्षण मावलत्या देवा की. दुसरे भाऊजी आणि ताई आलेले आहेत. स्मित कुठे आहे मग? चला आता कसं घर पूर्ण भरलेलं वाटतं बघा. जागा कमी आहे पण अजून बाकीची मंडळी येणार आहेत. अठोऱ्या देवा की. आणि हे दादवीर महाराज की. मला तर वाटतं की पूर्वजांनी हे घरचे देव वगैरे ह्यासाठीच केले असेल की त्यानिमित्ताने तरी पूर्ण फॅमिली एकत्र येते. आता पूर्ण फॅमिली आमची एकदम आहे. ताई वगैरे आत्याचीकडची मामाकडची सगळीकडचे पब्लिक एकदम आलेले आहे आणि खूप भारीच वाटतं. आमच्या पिंकीताई वगैरे आमच्या सासूरकडे बोलतात म्हणजे आमच्या आत्याची मुलगी ती. जावीर महाराज की. बुरकरदेव बाबा की. चला बुरकरदेव बाबा आला म्हणजे फटाके वाजून घेऊया. त्याच्यावर लक्ष दे. बांधावीर महाराज की. नाशिबिशी दर्यावर जातात त्याच्यावर लक्ष ठेव. यांच्या दोघींच्या आईकडचा देव आहे पाचमुख्या म्हणून हे दोघी जण पाया पडायला आलेले आहेत. दोघी बहिणीच आहेत पण एक माझी काकी लागते आणि दुसरी बायको. पाचमुख्या महाराज की. मित्रांनो आमचा घरचा गोविंदवीर आलेला आहे आणि त्यासाठी अगोदरच फटाका हा बघा आणि नंतरही एक आणि फटाका वाजवून घेतोय. गोविंदवीर महाराज की. तर आमचा घरचा देव आलेला आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघा.
इथे इथे हा गुलाबजाम टाक बघ तात्या गुलाब टाक तर एक एक करून सर्वजण पाया पडून घेत आहेत आणि अजून देव संपला नाही, अजून भरपूर बाकी आहे असे बाबा सांगतात. लक्ष दे धंद्यामध्ये शिकार दे. शक्ती दे आता पाहिजे पोरापरानं सबना शक्ती दे. कोणी दिला थोडासा आहे आता काय नाही. जय सांदी देवा बापा सांदी तकाकल्या बघा समजणे. चांदीवीर महाराज की डॉक्टरी मासा पण करा पाजा ठीक आहे. हे जे आमचे आजोबा वगैरे त्यांचं पान आहे. बापा मिठाई देणे आजी बाजी वाहिनी त्यांनी समजणी या काय माफ करा तुम्ही या मग मानपान घेऊन जा. घ्या पाया पडा ए बाबाचा पाया तर आता ही शेवटची पानं आणि यानंतर आपला देव संपन्न होईल. पूर्ण घर गुलालाने माखलेलं आहे. सर्वजण गुलालाने लाल झालेले आहेत. लाल हे गुलाब जाण्या साईडलाच टाक तिकडे नको असं कोपऱ्याचा. जय मावळते वीरा बाबा जय मावळते जय पासमुख्या बाबा जय गर्ष गोविंद बाबा जय गावशा गाव देव नको बायले बिले आहे ती या नया मानपान द्या. का रागाव नका न मानपान करा ना असे धंद्याला द्या. जय सोकारा देवांदो जय गावशा गाव देवांदो सबन या फिरा फिरा घेऊन जा बापा जो तुम्ही या बहिण्यांदो या सबन या काय चुकलं माफ करा. हा बस हे ठेवा आता प्रसाद. गोविंद महाराज की चा मानपान हा थोडा थोडा सर्वांनी घ्यायचा. चला या तुम्ही बच्चीला द्या सर्वांचा मान थोडा 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 थोडा. चला घ्या. ए घे चला सर्वांचा मानपान झालेला आहे. द्या आत्यांजीला दे शेवटच्या आत्यांजीला. शेवटचा मान आमच्या आत्यांजीचा. गोविंदवीर महाराज की. मित्रांनो देव झालेला आहे आणि देवाजवळची दोरी हातात बांधायचं काम चालू आहे आणि ते आवर्जून आमच्या भाऊजीने घेतलेलं आहे. चला तर देव संपन्न झाला आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.